रविवारी ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी वचननामा जाहीर केला, तर काल दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ठाण्यासाठी जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। संजय राऊत, राजन विचारे, अविनाश जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रकाशित केला। यावेळी संजय राऊतांनी ड्रग्सच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला, तर ठाण्याची ओळख गद्दारांचं शहर अशी झालेली असून ही ओळख आपल्याला पुसायची आहे असं म्हणत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं। ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळापूर्वी, नंतर त्यांना कमिशनरचं फौजदार करून डेप्युटी सीएम केलं। ते ठाण्यातच असतात, तरी ठाण्यामध्ये परवा तुम्ही म्हणता 2.5 कोटीचं ड्रग्ज सापडलं। याच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडलं। ठाण्यातल्या शाळा, कॉलेज, पान टपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्ज मुबलक मिळत आहे। ठाण्याचं लॅरी झालंय का? धुरंधरमध्ये एक लॅरी नावाचं शहर आहे। सगळ्यात मोठा कराचीतला गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर। आपण त्या सिनेमात पाहिलं असेल, त्यात एक रेहमान डकेत आहे, रेहमान डाकू आहे, तो या शहरात सुद्धा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।